उन्हाळा सुरू झाला ना की पाण्याची एवढी प्रॉब्लेम होते इथे. मला तर असं वाटतं मी मुंबईमध्ये नाही तर विदर्भात कुठेतरी आहो. आणि मी थर्ड फ्लोअरला असतो तिथे थोडंसं प्रॉब्लेम आहे पाण्याचा. आणि मी रात्री असे मूग भिजवले होते, मूग आणि छोले. तर छोले तर मी भिजवायला म्हणजे शिजवायला ठेवले होते. आणि मूग होते ते मी धुवून ना मोड येण्यासाठी ठेवणार होते, तर त्याच्यासाठी मी धुतलं आणि त्याला ठेवून दिलं. काय होतं ना उन्हाळ्यामध्ये पाणी पण प्रॉब्लेम पाण्याची पण आणि भाज्यांची पण. कारण भाज्यासुद्धा महाग होतात ना, तर मग घडी-घडी एवढं महाग आणायचं कुठून? तर असं काहीतरी मोड आलेल्या वस्तू काही ठेवल्या असल्या ना, तर मग आपल्याला टेन्शन पण राहत नाही की भाजी बनवायचं काय. तर तेच मी करून ठेवलं आणि त्याच्यानंतर ना चहा वगैरे मी चहा बनवला आणि एका साईडला भाजीची तयारीसुद्धा चालू होती. मग छोले उकडत होते. म्हटलं चला चहा पिऊन घ्यावं. पण चहा माझ्या हाताने एवढा पचका झाला होता, तुम्ही बघू शकता माझं तोंड कसं झाले. तर थोडंसं ना साखर कमी झाली. मला वाटतं की मी दिवसातून एकच वेळा चहा पिते, तर थोडंसं गोड असलं पाहिजे. पण ठीक आहे चालतं कधी-कधी. तर त्याच्यानंतर ना मी भाजी करत होते इथे, तर माझे मिस्टर आले होते. त्यांनी व्हिडिओ काढत शूट करत होते. तर त्यांच्यासोबत बोलत-बोलत मी भाजीसुद्धा बनवून घेतली. आणि मग मला ना पाहिजे होतं पुदिना. तर मी थोडंसं छोटंसं असं गार्डन आहे माझं. तिथे मी असे पुदिना लावला आहे. तर खूप सुंदर आहे आणि फ्रेश आहे. तर तोडला मी कारण मला बनवायचं होतं बघारा राईस. तर त्याच्यामध्ये ना खूप छान फ्लेवर येतो त्याच्याने. मग मी हे भातसुद्धा बनवून घेतला आणि मस्त माझी थाली झाली होती रेडी. तर आज होतं थालीमध्ये छोले, नान आणि बघारा राईस. आणि रात्री ना वातावरण एवढं सुंदर दिसतं आणि संध्याकाळी बघा हे असं आमच्याकडं दिसतो बिल्डिंगमध्ये. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा.